आगमन झालेलं आहे त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आपले रामचंद्र गाणेकर बुवा सर खरोखरच या शक्तीसूर्याचा खरोखरच आज आनंद लुटायचा आपल्याला. शक्तीसूर्याचे खरोखरच सूर्याचे एक बुवा शाहीर गाणेकर सर इथे उपस्थित आहेत. आमच्या कोंढेकर पंचायतांच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करत आहोत.
वर्षांनी आपल्या भेटीसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे आणि त्या गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखदुःखाचे साकडे आपण घालणार आहोत. तरी या गावची उमरजाई देवी हिला प्रथम वंदन करून माझ्या सर्व रसिकांना वंदन करून ज्या रसिकाने आम्हाला या ठिकाणी या स्टेजवर मोठं करण्याचं काम केलं ते माझ्या माता पुरुष मंडळी या सर्व प्रेक्षकांचे माझ्याकडून नम्रतेचे आव्हान आहे की तुम्ही कला आम्हाला मोठे करण्यासाठी साथ देत म्हणून तुमच्या चरणी नमस्कार करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी उमरजाई नाट्य कला वैभव कोंडे पंचतन या कला वैभवाचे निर्माते कैलासवासी रामचंद्र साखरे यांच्या माध्यमातून कोंडे पंचतन मधून कोंडे पंचतनचे सुपुत्र कैलासवासी शाहीर जनार्दन कदम यांची निर्मिती झाली. त्यांनी शाहीर कला पथक भजने नाटक बँजो कारणी धमाका तुऱ्यांचा कवी कंपनीच्या कॅसेट माध्यमातून गौरी गणपती या नाचाची गाणी सादर करून समाज प्रबोधनाचे काम केले. धमाका तुऱ्याचा कॅसेट घेऊन साहित्य संघ मंदिर कैलासवासी शाहीर तुकाराम मानकर बुवाना भेटले. शाहिरांची गाणी ऐकून त्याने त्यांच्याबरोबर सामील होण्याचे सांगितले, परंतु तो काळ गाण्यामध्ये डबल मिनिंगच्या गाणे असल्याने शाहिराने ते नाकारले. त्यांचे त्या कॅसेटमध्ये तुझ्या माशाचा डोळा फोडून तुला नेईल जिंकून हे गाणे
सुहासने अतिशय गाजरे अशा या कोंडे पंचायतच्या शाहिरात मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तरी या कोंडे पंचायत गावचे अध्यक्ष, सर्व गावचे कार्यकर्ते, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, सर्व मुंबई मंडळाचे कार्यकर्ते, आमचे स्नेहान्वित मित्र मानसीय मान्य श्री या बोर्ली विभागाचे पोलीस पाटील वाघे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले पाहुणे, सर्वांच्या परिचयाचे, ज्याने अनेक नाच केले, ही नाचाची कला टिकवण्याचे काम केले, ते माझे मित्र माननीय श्री रामचंद्र घाणेकर बुवा. तसेच या ठिकाणी आमच्या गुरु समान असणारे आमचे शंकर जाधव बुवा, रायगड मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र दामा, त्याचप्रमाणे सर्व रायगड मधील सर्व कार्यकर्ते, माझे शिष्य विष्णू धुमाळ सर, त्याचप्रमाणे संतोष कांबळे शिस्ते, या ठिकाणी आलेले सर्व कित्येक तरी माझे मित्र आहेत. तसेच वैभव प्रसाद बुवा, या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत. तरी सर्वांना माझा मनापासून नमस्कार करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सगळ्यांची तर नावं घ्यायला गेलो भरपूर उशीर आहे. सर्वांना एक विनंती आहे, फक्त एकासाठी तुम्ही टाळ्या वाजवा, ते म्हणजे या रसिकांचा जीव या स्पीकरवर असतो. तो स्पीकरवाले आपले राम मोहिते यांच्यासाठी टाळ्याचा गजरात स्वागत करा. या ठिकाणी मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वांचे पुन्हा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिकली आज आई काळी माती
ज्वलंत आग आग दुश्मनाची काढली हवा दुश्मनांची काढली हवा 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 शिवरायांचा इतिहास गाण्या आवडे आमुच्या जीवा इतिहास शिवरायांचा इतिहास गाण्या आवडे आमुच्या जीवा
गणपती गजानन आदिमाया पार्वती शिवशक्ती बजरंग गुरुवर नारायण शिरोमणी दुर्वास विजय अखंड सदाला घराण्याचा या ठिकाणी या सर्व कोंडे पंचदान वाडीतील सर्व या जवान होत तरुणा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, कारण त्या मंडळाने एवढा गणपतीचा कार्यक्रम लोकांना दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि या ठिकाणी ज्ञानदीप गोविंदकर आणि माझी बारी ठेवलेली आहे. बारी दोघांची घासून जाणार त्याबद्दल विचार करू नका. तरी या नौजवान पिढीचे किती आभार मानावे तेवढे कमी आहेत. असं कार्य करताना प्रत्येक माणसाला खिशाला चाट द्यावा लागतो. तरी या ठिकाणी गणाला सुरुवात करण्यापूर्वी शिव पार्वती गणरायाला नित्य स्मरितो मी गायनात मानवतेचा रंग भरतो. दयांच्या भक्तीमुळे आज इथे तळतो मी आणि तुम्हा साऱ्यांना मुद्रा करून गणगायनाला सुरुवात करतो मी.
असू द्या, मान्य श्री उद्धवजी वाघले यांच्याकडून आपल्या बोरली परिसरातील पोलीस पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळासाठी. धन्यवाद. विषय आहे, आज आपण पाहतोय पूर्वी कोणते रोग होते का, पण आता ते थोडक्या दिवसात आपण पाहतोय हार्ट अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, झटक्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी ईश्वराकडे गणपतीकडे आपली प्रार्थना आहे, भोला भाबडा माणूस गणेशा जातो लावून जीवाला चढला, कसा थांबेल देवा हृदय विकाराचा झटका, कसा थांबेल देवा हृदय विकाराचा झटका. Thank you.
या ठिकाणी गवळणने सुरुवात करीत आहे. जोडीला ज्ञानदीप भोईनकर बुवा आहे. तरी बुवा विषय गवळणीचे जे आहे त्याप्रमाणेच आपण गायला पाहिजे म्हणून या ठिकाणी जमवली सवंगडी आमचा रस्ता अडवितो कशाला हे गोकुळच्या चौरा कया युगाचे माठ फोडतो कशाला मालाची आमच्या साडी करतो कशाला आम्ही फटके पडताच गवळणींचे अरे काळ्या पडतो कशाला. काय म्हणायचं आहे गवळण आहे आला कान्हावर आल चाले चर्चा आज झाली रे. आला कान्हावर आल चाले चर्चा आज झाली रे. फक्त लक्ष देऊन सारे कथा ही ऐका. फक्त लक्ष देऊन सारी कथा ही ऐका. याच्या 16,000 बायका एक तरी याच्याशी हाय का. याच्या 16,000 बायका हो एक तरी याच्याशी हाय का. 16,000 बायका एक तरी याच्याशी हाय का. याच्या 16,000 बायका एक तरी याच्याशी हाय का. कानावर हात तरी बसवून काढले. कानावर हात तरी बसवून काढले. फक्त लक्ष देऊन कथाही ऐका. 16,000 बायका एक तरी याच्याशी हाय का.
ठिकाणी मला गवळण आठवली आमच्या जाधव बुवांची. जाधव बुवांनी एक गवळण गायलेली, कलियुगातली गवळण, ती फेमस गवळण झाली, खूप गाजली. गवळण कशी आहे? कलियुगातल्या कानाची आहे. काना बदलला हल्लीची राधा बदलली, दोघांच्या ऐका परी कलियुगातला काना सेल्फी घेतोय बसुनी यमुनेगिरी. अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. शंकर जाधववांची गवळण खूप फेमस आहे, म्हणून म्हणायचं आहे, जर का पडलो भानगडी करच्या नाकाला तुझ्या झोम दिले मिरच्या, नाकाला तुझ्या झोम दिले मिरच्या, नाकाला तुझ्या झोम दिले मिरच्या. अहो आहे प्रचिंता तुझी चर्चा, शास्त्राचा विषय आहे. आल्यानंतर बुवा माझं सांगणं आहे, आल्यानंतर शास्त्रानुसारच बोलायचं.
नंदी बुवा, जीवन हे थोडं काय, या जीवनात मजा किती खेळायची तेवढी करून घ्यायला पाहिजे. हे दिवस कधी निघून जातात हे बोलता येत नाही. घाणेकर बुवांना, जाधव बुवांना माहिती आहे म्हणून म्हणायचं आहे. अरे झाला तुला अभिमान, माणूस माझी नाही जाणार, राहिले दिवस मागे तो तुझा केल्यावर तुला उचलल तो, जीव तुझा केल्यावर तुला उचलल पण घाणेकर बुवांच्या लेखणीला तोडणार आहे. प्रश्न आहे, इंद्रदेवाला किती कन्या होत्या, त्यांची नावे काय, त्या कन्या कोणी पळवून नेल्या त्याचं नाव काय, आणि त्या कोणी सोडवून आणल्या त्याचं नाव काय. बुवा शास्त्राने उत्तर द्या. शास्त्राचा प्रश्न आहे, चिठ्ठी घेऊन जाणे. माणसाच्या मनात कधीही गर्व नसावा म्हणून सांगायचं आहे. गर्वाचं घर नेहमी असतं खाली, काय नेणार बरोबर तुझी फाटती आहे. वेळेवर घ्यावे ध्यानी पंडित यावेळी, नाही तर डोक्याला हात लावायची ज्ञानी बुवा, तुमच्यावर येईल पाळमाळ. कर्माचा भोग कधी तुझेल ना कुणाला, इथून घेतलं सारे इथे सोडून जावे लागेल त्या क्षणाला. चौघांच्या खांद्यावर मसनात जावे लागेल तुम्हा मला, आणि रामकृष्ण हरी बोलावं लागेल आम्हाला त्यावेळेला. गाणं आहे, गाणं आहे. गाण्याची कथा तुम्हाला लगेच समजण्यात येईल. 100 गौऱ्या वानायाने बघा बोटावर नाचवलं. 101 गौरवांना बोटावर नाचवण्याचं काम कोणी केलं ते माझ्या शब्दातून आहे का. 100 गौऱ्या वानायाने बोटावर नाचवलं. स्वतः भाच्या नायाने यम सदनी पाठवलं. विषय आहे शकुनी मामाचा. 100 कौरवानायाने बघा बोटावर नाचवलं. स्वतः भाच्या नायाने यमी सदनी पाठवलं. लावा लावीच्या बाबतीत याने आपली ओलांडली सीमा. याला एवढीच आहेत कामा, आग लाव्या हा शकुनी मामा. याला एवढीच आहेत कामा, आग लाव्या हा शकुनी मामा.
त्याचा जावई धृतराष्ट्र आणि सगळ्यांना मारण्याचं काम केलं. शेवटी सर्वांनी विचार केला शकुनी मामालाही संधी द्यावी, शकुनी मामाला वाचवण्याचं काम केलं. सर्व बघून केले आणि शकुनी मामाने आपल्या बुद्धिमत्तेनं त्या 101 कौरवांना फसवलं. याला एवढीच आहेच कामा आगलाव्या शकुनी मामा, याला एवढीच आहेच कामा आगलाव्या शकुनी मामा. नंदी भुवन माझा विषय आहे, प्रश्न टाकलेला आहे. पण हे गाणं सुद्धा उत्तर देताना शास्त्र आधारित उत्तर द्या. आम्ही शास्त्राचं गाणं गायलंय, घाणेकर बुवांना माहिती आहे. आम्ही जर शास्त्राचं गाणं गायलं तर घाणेकर बुवा पण शास्त्राचं गाणं गायचं. तसं या ठिकाणी
ठिकाणी हॅलो घाणेकर बुवा आणि शंकर जाधव बुवा या नाचामध्ये 2 गाणी गाणार आहेत. तरी करावं असं मी अजयकांच्या वतीने आपल्यास विनंती करतो. मी विनंती करतो आमच्या म्युझिशियन लोकांना की कृपया भगवानच्या वाढदिवसासाठी आपण एक म्युझिशियन होऊन जाऊ द्या. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जीरो हजारों साल ये मेरी ये आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. धन्यवाद. त्या ठिकाणी शंकर जाधव बुवा आयोजकांचं सांगणं आहे बुवा की फरमाईश प्रमाणे आपण या ठिकाणी गाणी गायची आहेत. कोणते नमस्कार बंधूंनो, आज कोंडे पंचतन या गावामध्ये भव्य असा हा सोहळा गणपती निमित्तानं आज आयोजित केला आहे. आणि कार्यक्रम म्हणून आमचे सहकारी मित्र विजयबुवा आणि ज्ञानदीप भोईणकर त्यांचा कार्यक्रम आयोजित आहे. बंधूंनो, नाचाचा सामना असेल तर मधी कुणाला बोलता येत नाही, पण एक आपल्या सर्वांचा प्रेम आमच्यावर असल्यामुळे ही उडी आम्ही मध्ये टाकत आहोत. तरी चूकभूल झाल्यास आम्हाला क्षमा असावी, आपणास नम्र विनंती. की भक्ती करायची असेल तर नेम पाहिजे. भक्ती करायची असेल तर नेम पाहिजे. आणि सच्चा कलावंत व्हायचा असेल तर या कलेवर प्रेम पाहिजे. या नृत्य कलेवर आपला सर्वांचा प्रेम आहे, आम्हा शाहिरांचा सुद्धा प्रेम आहे. म्हणून आम्ही एवढ्या दुरून आज इथे आलेलो आहोत. म्हणून मला म्हणायचं आहे, जिंदगी का मोबाइल सबके पास है, उसे सेव करके रखना. जिंदगी का मोबाइल, ये जिंदगी का मोबाइल सबके पास है, उसे सेव करके रखना. अरे कमरा तो सबके दिल में है, उसे कभी डिलीट मत करना. दख्खनच्या प्रताप सूर्या जय जय शिवराया. मायभूमीचा महल मंगला, महाराष्ट्राच्या कलिजा, रायगडच्या राजा, देवा सह्याद्रीच्या सर्जा आणि शिवनेरीच्या शिवाजीवाची दुर्वंडीत पाया.
माझा महाराष्ट्राचा पुत्र जिजाईचा रे करूया करूया शिवरायाला मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा करूया 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 शिवरायाला मुद्रा मानाचा खरवून क्रांतीजाने चमत्कार केला स्वतः शिव शंभूया भूवरती आला की गोब्राह्मण भगिनींच्या राखीले शियाला आणि म्हणून हिंदवी स्वराज्य आज उदयाशी आला माघारी हाडला तो नाही होणारी माघारी हातेला सदारी होणारी माघारी हातेला सदारी होणारी त्याने लाचारी पत्कर दिनारी होणारी लाचारी पत्कर दिनारी होणारी पंचलागी जगातो बंधूनो एक माझं फेमस झालेलं गीत मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं बुवा हे गीत तुम्ही गा विषय साधा आणि सोपा आहे. बंधूनो पहिल्या काळातील त्या गोष्टी सगळ्या या गीतामध्ये आहेत. आपण लक्ष देऊन ऐका हीच आपल्याला एवढी विनंती आहे की
जवानी की नशा बड़ी शैतान होती है, जवानी की नशा बड़ी शैतान होती है, अरे जिंदगी बिगड़ जाती है, ये जवानी की बर्बादी होती है। या मनाच्या मोटारीला विचाराचा ब्रेक पाहिजे, या मनाच्या मोटारीला विचाराचा ब्रेक पाहिजे। आणि हल्लीच्या या जगामध्ये हा तोंड जरासा बंद पाहिजे। एक विषय आहे, नवरा मुंबईला असतो आणि बायको गावाला असते, आणि बायको गावाला असल्यामुळे म्हणजे जुन्या काळातली गोष्ट आहे ती, आणि त्यावेळेला त्याची बायको आपल्या दिराला सांगते, तेव्हा फोन वगैरे काय नव्हते, तार कुठेतरी असं होती, तर कधीतरी कोणतरी लावायचा, पण पत्र व्यवहार होता त्यावेळेला। म्हणून सांगायचं आहे की काय आपल्या नवऱ्याला चिठ्ठीमध्ये सांगते ते या गीतामध्ये आहे। धोंडी आपले वरपास झाली, मे महिन्याच्या दिवस परीक्षा संपलेली होती, तेव्हा ते आपल्या नवऱ्याला आपल्या दिराला पत्र लिहून पाठवते। ती सांगते पत्रामध्ये की धोंडी आपली वरपास झाली, अहो नापास झाला शिवा, असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा, हो असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा, असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा, असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा। कोंबडी 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 ती आपली खाली, चारच बिल झाली, चारच बिल झाली, चारच बिल झाली। कोण कावल्याने नेली, कोण कावल्याने नेली, पायानं चिरडून गेली, कोण पायानं चिरडून गेली, कोण पायानं चिरडून गेली। अहो ओरडायला लागलाय कचरा कोंबडा, अहो ओरडायला लागलाय कचरा कोंबडा, पण गावाच्या गावा कचरा कोंबडा पण जेवत होता, आणि तोही ओरडायला लागला म्हणून म्हणते काय, अहो ओरडायला लागलाय कचरा कोंबडा, तो पण गावाच्या गावा, आणि असंच पत्र लिहा, असंच पत्र लिहा भावजी, असंच पत्र लिहा, असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा, असंच पत्र लिवा भावजी, असंच पत्र लिवा। मोठी कालवट नामू म्हणजे आपली मोठ्याची गाई, मोठी कालवट भिसरी, ती ठिकाणे घाल पतरी, ठिकाणे घाल
रोज सुटून जाते रात्री, रोज सुटून जाते रात्री, त्यात चालत मेली पुतळी, त्यात चालत मेली पुतळी, त्यात चालत मेली पुतळी. अहो माराया जातो बैल आपला, अहो माराया जातो बैल आपला, तो सांगत होता शिवा, अहो सांगत होता शिवा. अरे असं शिवा मावळी, असं शिवा, अहो असं शिवा मावळी. त्यांचा मुलगा लहान होता लहान, करतोय तुमचा चुकला, करतोय तुमचा चुकला, करतोय तुमचा चुकला. पण शिवा तो आपला चुकला, पण शिवा तो आपला चुकला, करतोय तुमचा चुकला. करतोय तुमचा चुकला, त्यात शेजारी माझा अहो हंड्याचं कानानं फुटलंय माझं, आकाशाचे संगे भावनिका मंडळी आला. अहो हंड्याचं कानानं फुटलंय माझं, अहो तो बदलून घेतलाय नावा, तो बदलून घेतलाय नावा. आमचं पत्र शिवा भावजी, आमचं पत्र शिवा, आकाश मात्र देवा भावती, आकाश मात्र देवा, आकाश मात्र देवा भावती, आकाश मात्र देवा, आकाश मात्र देवा भावती, आकाश मात्र देवा. पोरांचा चढणी मोडीची, पोरांचा चढणी मोडीची, पोरांचा चढणी मोडीची. माझ्या परकरा आणि साडीची, माझ्या परकरा आणि साडीची काळजी वाटते तुमची, मला काळजी वाटते तुमची, मला काळजी वाटते तुमची. Thank you.